हल्ली आपल्याला सगळ्या भाज्या जरी बारमाही मिळत असल्या तरी ज्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या खास भाज्यांचे सेवन आपण आपल्या आहारात करायलाच हवं. अशीच ही हिरव्या माठाची भाजी. श्रावणात या भाजीची चव काही वेगळीच. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज आपण ही छान कोवळ्या हिरव्या माठाची भाजी करूयात. इथे ही छान कोवळी माठाची जोडी आणली आहे मी. ही माठाची भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून मी वेळून घेतली आणि ही अशी चिरून घेतली आहे. बघा, माठाची भाजी फार बारीक नाही चिरायची. अगदी बेसिक तयारी मी करून घेतली. आता भाजी फोडणीला घालूया. लोखंडी तव्यात पळीभर तेल गरम करून घेतले. त्यामध्ये ही हलकीशी दुखावलेली लसूण घालायची, मिरचीचे काप आणि हिंग घालायचे. तेलावर सगळं छान परतून घ्यायचे. लसूण हलकीशी लालसर व्हायला हवी. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेत. कांदा आपल्याला लसूण मिरचीच्या फोडणीवर छान परतून घ्यायचा आहे. साधारण 2 मिनिटातच बघा कांदा छान परतला गेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी आत्ताच घालते, पण अंदाज येणार नसेल तर मीठ मात्र अगदी शेवटी घाला. सगळं छान परतून घ्यायचे. कांदा हा असा छान हलका गुलाबी व्हायला हवा, अगदी लाल करायची गरज नाही आहे. आता ही चिरलेली भाजी घालायची. सगळी भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही माठाची भाजी थोडीशी जाडसर चिरायची, कारण आपण फार बारीक चिरली ना तर भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि अशी भाजी चवीला पचपचीत लागते. बघा, माठ अगदी कोवळा असल्यामुळे लगेचच आळून आलं. आता ही भाजी अगदी कोवळी असल्यामुळे मी याच्यावर अजिबात झाकण नाही ठेवलं आहे. सतत हलवत अगदी छान परतून घेणार आहे. भाजी छान परतून झाल्यावर तव्याला ही अशी अगदी मिनिटभरासाठी पसरून ठेवायची. अगदी 2 ते 3 मिनिटं परतल्यावर आपली भाजी तयार. मस्त असा खवलेला ओला नारळ घालते. सगळं अगदी मिनिटभरासाठी छान परतून घ्यायचं आहे की आपली भाजी पानात वाढायला तयार. बघा, भाजीला अजिबात पाणी नाही सुटलेलं. अशी छान फळफळीत भाजी व्हायला हवी. अगदी साधीशी ही माठाची भाजी तुम्ही ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.